नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एका नवीन मशीनची माहिती देणार आहे। ह्या मशीनचं नाव आहे बँड सीलर मशीन। तुम्ही या मशीनमध्ये सर्व पाउचेस पॅकिंग करू शकता। जसं की तुम्ही बघू शकता, चायपत्ती पॅकिंग आहे, अगरबत्ती पॅकेट आहे, मॅक्रोनी पास्ता आहे, जीरा, लौंग, विलायची, सोप, राई, मिरे, हल्दी पावडर, एव्हरेस्ट मसाला, गरम मसाला, बेसन, धने पावडर, चिकन मसाला, डिटर्जंट पावडर, मच्छर अगरबत्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही या मशीनमध्ये वस्तू पॅकिंग करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता। 40 ते 50 अधिक जास्त वस्तू तुम्ही यामध्ये पॅकिंग करू शकता आणि ही आमची कॉम्पॅक्ट मशीन आहे आणि चांगली गुणवत्ता तुम्हाला प्राप्त होणार आणि मार्केटमध्ये चांगल्या किमतीने विक्री करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता। तुम्ही पाहू शकता, खूप छान रीतीने पॅकिंग झालेली आहे। आता मी मशीनचा डेमो दाखवणार आहे। हे आहे लाल बटन पॉवरची, पिवळी बटन हीटरची आणि हिरवी बटन आहे फॅनची। त्यानंतर हे टेम्परेचर मीटर आहे, याला कमी जास्त करायचं असते। त्यानंतर हे 250च्या स्पीडवर आहे। त्यानंतर हे आहे स्पीड कमी जास्त करायचं। तुम्ही बघू शकता, मशीन गरम व्हायला 2 किंवा 3 मिनिटं लागतो आणि तुम्ही आपलं काम चालू करू शकता। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान रीतीने पॅकिंग होत आहे। हे धने आहे, पॅकिंग होत आहे, पास्ता आहे, पॅकिंग होत आहे, हे तांदूळ आहे, पॅकिंग करत आहे। खूप छान रिझल्ट मिळेल तुम्हाला। दिसायला पण अगदी खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान रीतीने पॅकिंग झालेली आहे। तसेच हा पास्ता पण दिसायला अगदी खूप सुंदर दिसत आहे। खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला या मशीनमध्ये। तसंच हे चायपत्ती पॅकिंग होत आहे, पूर्ण 12 पाउचेस आहे। एका सेकंदमध्ये एक पाउच पॅकिंग होते। तर तुम्ही जास्त अधिक पाउचेस पॅकिंग करू शकता आणि आपलं काम चालू करू शकता। तसंच हे आहे लॉंग पॅकेट, खूप छान रीतीने पॅकिंग होत आहे। ह्याच प्रकारे तुम्ही या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पॅकिंग करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता। तुम्ही बघितलं आहे की किती छान रीतीने पॅकिंग होते। स्क्रबर आहे, अगरबत्ती आहे, लौंग, विलायची, जीरा, हल्दी पावडर, मसाला, मॅक्रोनी पास्ता, गरम मसाला, बेसन अशा वेगवेगळ्या प्रकारे या मशीनमध्ये सर्व वस्तू पॅक होते आणि तुम्ही आपलं काम चालू करू शकता आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा अधिक माहितीसाठी।